बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी यांच्यासाठी एक नम्र निवेदन मी या ठिकाणी करत आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी या अभियानाची सुरुवात होईल आणि याची सांगता ही राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर रोजी या अभियानाची सांगता होईल. तर हे जे 15 दिवस आहे तर राज्य शासनाने याच्यासाठी हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी, तहसीलदार, त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्कल, तलाठी या सगळ्यांनाच एक कार्यक्रम आखून दिलेला आहे. पण हा फक्त या कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनीच काम करणं नुसता अभिप्रेत नाही, तर गावोगावचे पदाधिकारी असतील, आजी माजी, शेतकरी असतील, जागरूक नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काही जागरूक भगिनी असतील, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये ही एक लोक चळवळ म्हणून याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. ह्याचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे की पानंद रस्ते विषयक मोहीम. याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष पानंद रस्ते आहेत पण त्याची रेकॉर्डला कुठल्या नोंद नाही किंवा त्याच्यावरून आडवाआडवी किंवा हा रस्ताच नाही, भांडण आहे, तहसीलदारांकडे त्याचे तक्रारी आहेत, अशा सगळ्या रस्त्याची त्या गावातल्या पानंद रस्त्याची नोंद घेणे आणि त्या पानंद रस्त्याची नोंद सरकारी दरबारी करून त्याला क्रमांक टाकणे आणि तिथून पुढचा जो कार्यक्रम आहे राज्य शासनाचा, तर त्याच्यामध्ये या रस्त्यांना निधी देऊन ते रस्ते व्यवस्थित करणे. खरं म्हणजे रस्ते शेतीतले, शेतरस्ते, पानंद रस्ते हे खूप महत्वाचे झालेले आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मालाची वाहतूक, शेतमालाची किंवा औषध, फवारे, खतं नेण्यासाठी अत्यंतिक गरजेची गोष्ट म्हणजे रस्ता झालेला आहे आणि तो करण्यासाठी आता शासनानं खूप मोठा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबवायचं ठरवलंय. तर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. 17 तारखेला प्रत्येक गावाची ग्रामसभा ह्या 3 विषयासाठी होणार आहे. त्याच्यामध्ये हजर राहून आपापली मतं लेखी तोंडी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते करावं असं एक आवाहन मी या निमित्तानं करतो. ह्याच्यातला दुसरा टप्पा असा आहे की सर्वांसाठी घरे. हा उपक्रम पण शासनाने या सेवा पंधरवड्यात घेतलेला आहे. त्याच्याबाबतच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा लोकांनी या ग्रामसभेमध्ये भाग घेऊन याच्यामध्ये आपापले म्हणणं त्या ठिकाणी मांडावं. आणि तिसरा टप्पा आहे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून काही नाविन्यपूर्ण याच्यामध्ये योजना राबवता येईल का, हेही हा तिसरा टप्पा आहे. तर जे काही आपल्या गावामध्ये नेहमीचे प्रश्न किंवा नेहमीचे काही योजना ह्या सोडून काही नवीन राबवता येईल का, याच्या सुद्धा सूचना नागरिकांनी या ग्रामसभेमध्ये, पदाधिकाऱ्यांनी, आजी माजी जे कोणी असतील त्यांनी ह्या जागरूकतेनं केल्या पाहिजे. तरच हा सेवा पंधरवडा आपण खऱ्या अर्थानं साजरा केला
असं होईल. कारण हा एक सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून हा एक ऐतिहासिक निर्णय या ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. त्याचा आपण योग्य पद्धतीनं तो कार्यक्रम राबवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीनं सहभाग घ्यावा एवढी विनंती मी या निमित्तानं करत आहे. आणि हा कार्यक्रम हा सेवा पंधरवडा राबवण्याचं ठरवल्याबद्दल मी महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब या सगळ्यांचं एक लोकप्रतिनिधी म्हणून, तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं खूप मनापासून आभार मानतो.